नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात उम्मीद मराठी, जिथे शब्द नाही तर आयुष्य बोलतं. नमस्कार. आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचंय, बरोबर? पण ती खरी आग, ती जिद्द, ती येते कुठून? आज आपण त्याच सर्वात मोठ्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी बाहेर कुठे नाहीये तर आपल्या आतच दडलेली आहे. चला तर मग सुरू करूया. जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे काय? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला स्वस्थ बसूच देत नाही, जी आतून सतत आपल्याला टोचत राहते की उठ, काहीतरी कर? अशी कोणती ताकद आहे जी आपल्याला यशस्वी झाल्याशिवाय पर्यायच ठेवत नाही? खूप लोकांना वाटतं की पैसा, पण खरं सांगायचं तर पैसा तुम्हाला काही वेळासाठी मोटिवेट करू शकतो, पण ती खरी आग नाहीये, म्हणजे ती शक्ती नाही जी तुम्हाला सतत पुढे ढकलत राहील. बरं, मग नाव आणि प्रसिद्धी, फेम? नाही, अजिबात नाही. प्रसिद्धीची इच्छा तुम्हाला थोडं पुढे नक्कीच घेऊन जाईल, पण ती सुद्धा खरी प्रेरणा नाही. का? कारण ती बाहेरून येते, आतून नाही. अच्छा, मग ब्रेकअप, त्यातून आलेली निराशा? हो, ती काहीतरी करण्याची ऊर्जा नक्कीच देते, पण खरी प्रेरणा ती या सगळ्यांपेक्षा खूप खोलवर असते, खूप वेगळी आहे. तर मग ती खरी प्रेरणा आहे तरी काय? ती आहे आपली परिस्थिती, आपले हालात, आपली सिच्युएशन. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैशाचा मोह जे काम करू शकत नाही ना, तेच काम पैशांची कमतरता आपल्याकडून करून घेते. आणि ही परिस्थिती म्हणजे काय? तर आपल्या वास्तवातल्या वेदना. चला जरा खोलवर जाऊन बघूया की या वेदनाच आपली सगळ्यात मोठी ताकद कशा बनतात. आपल्या सगळ्यांनीच कधी ना कधी ती भावना अनुभवली आहे. जेव्हा एखादी वस्तू खूप आवडते, काहीतरी भारी खाण्याची इच्छा होते किंवा कुठेतरी फिरायला जावंसं वाटतं. पण खिसा रिकामा असल्यामुळे आपल्याला आपली इच्छा मारावी लागते, तिथून मान खाली घालून निघून यावं लागतं. किती वाईट वाटतं ना तेव्हा. आतून सगळं पोखरून निघतं. आणि हीच ती आग आहे जी रोजच्या संघर्षातून पेटते. जेव्हा डोळ्यासमोर महागड्या वस्तू दिसतात पण आपण त्या घेऊ शकत नाही, जेव्हा गाडीत पेट्रोल टाकायलाही खिशात पैसे नसतात, जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना कमी पगारासाठी रक्ताचं पाणी करताना बघतो आणि रात्री रात्री भविष्याच्या चिंतेने झोप लागत नाही, हीच ती आग आहे. किंवा कधी विचार केलाय, आपण एखाद्या मोठ्या पार्टीत जातो जिथे आपल्या आजूबाजूला सगळेच श्रीमंत लोक आहेत आणि तिथे तिथे जे एकटं वाटतं, जे स्वतःबद्दल कमीपणाची भावना येते ना, तीच बदलाची पहिली ठिणगी असते. मग आता प्रश्न येतो की या सगळ्या नकारात्मक भावनांचं करायचं तरी काय? त्यांना मनात दाबून ठेवायचं की मग त्यांनाच आपल्या प्रगतीचं इंधन बनवायचं? हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा लोक आपल्याला इग्नोर करतात तेव्हाच आपलं म्हणणं ऐकवलं जाण्याची जिद्द निर्माण होते. जेव्हा अपमान होतो तेव्हाच आदराची भूक लागते आणि आयुष्यातली निराशाच बदलासाठी सगळ्यात मोठी ऊर्जा बनते. म्हणजे काय तर आपल्या वेदनाच आपलं शस्त्र बनतात. त्यामुळे हा विचार नेहमी डोक्यात ठेवा. जेव्हा कोणी अपमान करतं, कमी लेखतं, तेव्हा तो राग वाया घालवू नका. उलट ती सगळी ऊर्जा एकत्र करा आणि आपलं आयुष्य बदलून दाखवण्यासाठी वापरा. ठीक आहे, प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली, पण पुढे जायचं कसं? उत्तर अगदी सरळ आहे. 3 गोष्टी: काम, नाव आणि सन्मान. ही एक सिंपल प्रोसेस आहे. बघा, स्टेप 1, फक्त आणि फक्त काम करा. इतकं काम करा की त्यातून तुमचं एक नाव तयार होईल. आणि स्टेप 2, एकदा का नाव झालं ना की मग सन्मान आणि पैसा ते आपोआप मागे येतील. हे सूत्र लक्षातच ठेवा. काम असं करा की नाव होईल आणि नाव असं बनवा की ते ऐकताच काम होईल. म्हणजे काय तर तुमची ओळखच तुमचं काम झालं पाहिजे. आणि इथंच एक गंमत आहे, एक सिक्रेट आहे. जे लोक शून्यातून सुरुवात करतात ना, त्यांच्याकडे एक अशी ताकद असते जी इतरांकडे नसते. यालाच म्हणतात अंडरडॉग ॲडव्हान्टेज. हे ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. जर आज आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नसेल ना, तर आपण जगातले सगळ्यात भाग्यवान आहोत. असं का? सिंपल आहे. कारण गमावण्यासाठी काहीच नाही, पण मिळवण्यासाठी अख्खं जग समोर आहे. आणि लोकांना नेहमीच अशा लोकांच्या कथा आवडतात जे जमिनीतून वर येतात, शून्यातून विश्व निर्माण करतात. आपली कथाही तशीच असू शकते. म्हणून ही मानसिकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला कधीच गर्दीतला एक चेहरा समजू नका. उलट स्वतःला सांगा की माझ्या आत एक संपूर्ण युग घडवण्याची ताकद आहे. त्यामुळे कोणाला काही सांगत बसू नका, काहीही दाखवू नका. फक्त शांतपणे आपलं काम करत राहा. आजची ही शांत मेहनतच उद्या मोठा आवाज करेल. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यांच्याकडून जगाला काहीच अपेक्षा नसते ना,
बहुतेक वेळा तेच लोक चमत्कार घडून दाखवतात. त्यामुळे विश्वास ठेवा, एक काळ आपलाही येईल आणि तो काळ आपणच घडवणार.